सोहळ्याला सुरुवात करायची आहे। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या धामचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंद देवगिरी महाराज जी आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या धामचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज आपल्या समवेत आज इथे उपस्थित आहेत। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत। तसेच पालकमंत्री सन्माननीय श्री शंभूराज देसाई जी आपल्या समवेत उपस्थित आहेत। रवींद्र फाटक साहेब त्यासोबतीने सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि सर्व अतिथीगण आज इथे उपस्थित आहेत या भूमिपूजन सोहळ्यासाठी। आणि सांगायला आनंद होतोय आपल्या अंबरनाथ वासियांसाठी की हे प्राचीन शिव मंदिर परिसर याचा विकास प्रकल्प त्याचं भूमिपूजन आज इथे होतंय आणि 140 कोटींचा हे प्रकल्प आपल्या अंबरनाथ वासियांना नक्कीच येणाऱ्या वर्षांमध्ये सार्थकी लागणार आहे। त्यामुळे प्रत्येक अंबरनाथ वासियांनी जोरदार टाळ्या वाजवून याचं अभिनंदन करायला हरकत नाहीये। जोरदार टाळ्या। हे जे प्राचीन शिवमंदिर आणि त्याचा परिसर याचा जो विकास झालेला आहे त्याचे शिल्पकार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार तरुण खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि संकल्पनेतून या मंदिराच्या भूमिपूजनाचा आज सोहळा माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। त्यांच्याबरोबर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री शंभूराजे देसाई। अतिशय देखणं असं पावित्र्यपूर्ण असं की संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र बनेल अशा पद्धतीने या शिवमंदिराची रचना आणि पुनर्निर्माण या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा शुभारंभ आपल्या माननीय लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। आज खरं सांगायचं तर आपण प्रत्येक तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी तयारी करत असतो। अनेक दिवस त्याची तयारी सुरू असते पण आता इथून पुढे मात्र लोक अंबरनाथला येण्यासाठी तयारी करतील की आपलं हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी तयारी करतील आणि हे आपल्यासाठी हे आनंदाचा क्षण आहे। सुखद असा हा सोहळा आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या प्रत्येक अंबरनाथ वासियांसाठी की आता मात्र सगळी मंडळी तयारी करतील ती अंबरनाथ मध्ये येण्यासाठी आणि हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी। आज मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा आपण इथे साकारत आहोत। एकदा जरा जोरदार आवाज सगळ्यांचा या नगरीत घुमू द्या। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। जय श्रीराम। सगळ्यांच्या दोन्ही हात वरती जय श्रीराम। जय जय श्रीराम। बहुजन प्रतिपालक श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे। आपण या भूमिपूजन सोहळ्याचा श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे। जरा टाळ्या जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या। गणपती बाप्पा अभिमानाचा आनंदाचा हा क्षण। आता मात्र इथून पुढे लोक गर्दी करणार अंबरनाथ मध्ये येण्यासाठी ते प्राचीन शिव मंदिर पाहण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी ही सन्मानाची गोष्ट आहे। एकदा जरा जोरदार गजर या नगरीत घुमू द्या। हर हर महादेव, हर हर महादेव। आपल्या सर्वांच्या साक्षीने या प्राचीन शिवमंदिराच्या पुनर्निर्माणाचा जो पायाभरणी कार्यक्रम या ठिकाणी होत आहे सगळ्यांनी जोरदार एकदा घोषणा द्या। हर 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 हर। अगदीच आपल्या सगळ्यांसाठी ही पर्वणी आहे। हा सुखद असा सोहळा आपल्या नजरे देखत होतोय आणि आपण याचे साक्षीदार आहात। आपल्या अंबरनाथकरांच्या दृष्टीने नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने एक
प्राचीन असं तीर्थक्षेत्र त्याचा पुनर्विकास माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या संकल्पनेतून कुठेही प्राचीनपणाला धक्का न लागता अतिशय सुंदर नीट नेटकं आणि लाखो भक्तांचं आकर्षण ठरेल असं हे तीर्थक्षेत्र या अंबरनाथ नगरीमध्ये त्याचं निर्माण होणार आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन हे फार मोठं मोलाचं आहे या पाठीमागे आणि संपूर्ण कल्याण लोकसभेचा चेहरा मोहरा ज्यांनी बदललेला आहे असे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपले लाडके खासदार यांची प्रचंड अशी मेहनत आणि पाठपुरावा या सर्व कामामागे आहे। मी आज विनंती करेन सन्माननीय अतिथीगणांना राम मंदिर निर्माणामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते म्हणजे स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांचा सुद्धा शुभ लाभ शुभ हस्ते या मंदिराच्या पुनर्निर्माणाचं काम या ठिकाणी होत आहे। सोबत पालकमंत्री शंभूराजे देसाई, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सर्व बालाजी किणीकर आमदार, किसन कथोरे आणि सर्व मान्यवर पदाधिकारी, गोपाळ लांडगे साहेब हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। बोला हर 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 हर। सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, तसेच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या धामचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, सन्माननीय पालकमंत्री श्री शंभूराज देसाई जी, तसेच सन्माननीय मंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब, रवींद्र फाटक साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी सर्व अतिथीगणांना विनंती करेन आपण मंचावरती निमंत्रित आहात। थोडं लेवल वाढवतो पोडियम। मी सर्व अतिथीगणांना मान्यवरांना विनंती करेन आपण सगळ्यांच्या मंचावरती साक्षीने निमंत्रित आहात। आज या प्राचीन शिवमंदिर निर्माण कार्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचे आपण व्यासपीठावर स्वागत करूया। जोरदार टाळ्या वाजवानी घोषणा द्या, हर 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 हर। आज या मंचावर सर्व सन्मानित अतिथीगण उपस्थित आहेत। मी सन्मानित अतिथीगणांना विनंती करेन, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार आपण अर्पण करायचंय। मी विनंती करेन सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना, तसेच स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांना विनंती करेन आपण पुढे यायचंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार घालायचा आहे। मी सर्व सन्मानित अतिथीगणांना विनंती करेन आपण एकत्रितरित्या पुढे येऊन हे सुंदरचं कार्य साकारायचं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 जय
श्रीराम. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या समवेत या मंचावर उपस्थित आहेत. त्यासोबतीनेच स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज आपल्या समवेत उपस्थित आहेत. मी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत प्रशांतजींना मी विनंती करेन आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. मी विनंती करेन स्वामीजींचं आपण इथे स्वागत करायचं. डॉक्टर बालाजी किणीकर साहेबांना मी विनंती करेन, आमदार बालाजी किणीकरजींना, की आपण स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचं इथे स्वागत करायचं आहे. जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्यासाठी. तसेच पुढे मी विनंती करेन श्री अरविंद वाळेकरजी आणि सुनील चौधरीजींना, की आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे इथे स्वागत करायचं आहे. सन्माननीय अरविंद वाळेकरजी आणि सन्माननीय सुनील चौधरी साहेब, आपणाला विनंती, आपण सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. या सोबतीनेच या मंचावर श्री रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित आहेत. मनीषा वाळेकरजींना मी विनंती करेन, आपण रवींद्र चव्हाण साहेबांचं स्वागत करायचंय. मनीषा वाळेकरजी, आपणाला विनंती आहे, आपण सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांचं इथे स्वागत करायचंय. पुढे मी विनंती करेन सन्माननीय श्री शंभूराज देसाई साहेब आपल्या समवेत या मंचावरती उपस्थित आहेत. सुनील चौधरी साहेब, मी आपल्याला विनंती करेन, आपण सन्माननीय श्री शंभूराज देसाई साहेबांचं इथे स्वागत करायचंय. अरुण कुमारजी, आपण मंचावरती निमंत्रित आहात. अरुण कुमारजी, प्लीज आपण मंचावर यायचंय. राम सवानीजी, आपण ही मंचावरती निमंत्रित आहात. आपणही मंचावर निमंत्रित आहात. सन्माननीय किसन कथोरे साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत. सुभाष साळुंकेजींना मी विनंती करेन, सन्माननीय किसन कथोरे साहेबांचं इथे स्वागत करायचंय. तसेच सन्माननीय रवींद्र फाटक साहेब आपल्या समोर उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करू इच्छितो. मी साहेबांना विनंती करेन, आपण सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांचं इथे स्वागत करायचंय. रवींद्र फाटक साहेबांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. साहेबांना मी विनंती करेन, सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांचं स्वागत करायचंय. कुमार ऐलानी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. इथे आज कुमार ऐलानी साहेब, सन्माननीय आमदार श्री कुमार ऐलानी साहेब. गुलाबराव करंजुळे साहेब इथे उपस्थित आहेत. गुलाबराव करंजुळे साहेब, त्यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. मी सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करेन, आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करेल. जरा जोरदार टाळ्या सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसाठी. जय श्रीराम.
छत्रपती शिवाजी महाराज की हर हर। मी आज या अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचं जे आहे या ठिकाणी भूमिपूजन करतोय। मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की आपण आमच्या निमंत्रणाला या ठिकाणी मान दिलात आणि आपण या ठिकाणी आलात। स्वामीजी खूप खूप धन्यवाद।